नाशिकमधील भोंदूबाबा प्रकरण चाकणकरांना चांगलंच भोवलंय। मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानंतर चाकणकरांनी राजीनामा दिल्याचं वृत्त आता समोर येतंय। ही मोठी बातमी समोर येते। चाकणकरांकडून महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यात आलाय। एक महत्त्वाची घडामोड, अखेर मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिलेला आहे। महत्त्वाची घडामोड, चाकणकर या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेल्या होत्या आणि या भेटीनंतरच राजीनाम्याची माहिती समोर येऊ शकते असं म्हटलं जात होतं। त्यानुसार आता चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी त्यांना राजीनाम्याचे आदेश दिलेले होते। संध्याकाळी मुख्यमंत्र्यांची भेट त्यांनी घेतलेली होती। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडनं। अक्षय, काय अधिकचे अपडेट्स आहेत? अखेरीस नाशिकच्या कॅप्टन अशोक खरात या भोंदूबाबाच्या सगळ्या प्रकरणामध्ये आता महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर यांनी आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा त्याचसोबतच राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा जो आहे तो दिल्याची माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते असलेले प्रफुल्ल पटेल यांनी देखील दुपारी पत्रकार परिषदेमध्ये माध्यमांशी बोलताना सांगितलं की या सगळ्या प्रकरणामध्ये कॅप्टन खरात यांच्यासोबत जे कोणी व्यक्ती सामील असतील त्यांच्यावरती देखील कारवाई होणं गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडनं देखील रुपाली चाकणकर यांना या सगळ्या संदर्भातले राजीनाम्याचे आदेश देण्यात आलेले होते। हा सगळा राजीनामा देण्याच्या अगोदर रुपाली चाकणकर यांनी स्वतः राज्याचे पोलीस महासंचालक आहेत सदानंद दाते सर त्यांची सुद्धा भेट घेतलेली होती आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील वर्षा निवासस्थानी जाऊन संपूर्ण भेट घेतलेली होती आणि या सगळ्या भेटीनंतर सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी रुपाली चाकणकर ज्या आहेत त्या देवगिरी या निवासस्थानी थोड्या वेळापूर्वी दाखल झालेल्या होत्या आणि या सगळ्या भेटीनंतर अखेरीस आता रुपाली चाकणकर यांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि त्याचसोबतच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा दोन्ही पदाचा राजीनामा जो आहे तो सुपूर्द केलेला असल्याची माहिती जी आहे ती समोर येताना पाहायला मिळते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्याच अनेक कार्यकर्त्यांकडनं आणि नेत्यांकडनं सातत्यानं रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा या सगळ्या संदर्भाची मागणी होत होती। खरं तर कॅप्टन अशोक खरात जो भोंदूबाबा आहे, कॅप्टन अशोक खरात